हाय, सोनीज फूड या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आजची स्पेशल रेसिपी आहे शिरा बनवण्याच्या मागे एक कारण आहे, ते म्हणजे आज आपल्या चॅनलचे 20 सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत. त्यामुळे आपण आज शिरा रेसिपी तयार करणार आहोत. तर आपण सर्वप्रथम गॅस ऑन केलेला आहे. कढई तापली की आपण त्याच्यात तूप टाकणार आहोत. तर आपण 2 चमचे तूप टाकणार आहोत. तुम्ही पाहू शकता. शिरा म्हणलं की तूप अति प्रमाणात पाहिजे. आपलं तूप तळत आलेलं आहे. आपण अर्धा वाटी गरा घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता. गरा किंवा रवा म्हणतो आपण त्याला. मंद आचेवर छानसा खरपूस लाल होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. वेगवेगळ्या नावाने संबोधलं जातं, जसे की गरा, रवा, सुजी अशा वेगवेगळ्या नावाने ओळखतात. आमच्या इथे याला गरा म्हणतात, शहराने याला रवा असं म्हणतात. तो थोडासा आपला भाजत आलेला आहे. तांबूस लाल रंग होईपर्यंत आपण याला भाजत राहणार आहोत आणि नेहमी हलवत राहायचं, जेणेकरून आपला गरा किंवा रवा करपणार नाही. आणि स्टीम थोडीशी स्लो ठेवायची. रवा आता भाजत आलेला आहे, लाल लाल होतोय. तर आपण याचे ड्रायफ्रुट्स टाकणार आहोत. ड्रायफ्रुट्स मध्ये काजू, बदाम आणि किसमिस घेतलेले आहे. थोडेसे फुलले पाहिजे ड्रायफ्रुट्स. ड्रायफ्रूट छानपैकी फुलले पाहिजे. आपण गरम पाणी घेतलं आहे, त्याच वाटीने 3 वाट्या गरम पाणी घेणार आहोत. गरम पाणी घेतल्याने त्याच्यामधलं तूप छानपैकी निघतं. आता छान हलवून घेऊया. मी म्हणलं होतं की 3 वाट्या पाणी टाकूया. 3 वाट्या नाही, 2.5 वाटी पाणी टाकलेलं आहे, कारण आपण अर्धी वाटी गरा घेतलेला होता आणि आपण अर्धा कप दूध टाकणार आहोत. तेल पाणी कमी थोडंसं पाणी घातलं की आपण त्याच्यामध्ये दूध टाकून घेणार आहोत. दुधाने छान चव येते. आपलं पाणी आटलं की आपण दूध टाकणार आहोत. तुम्ही हे दूध स्किप करू शकता, पण मला दूध आवडतं. दुधाचा शिरा खूप छान लागतो म्हणून आपण याच्यात दूध टाकणार आहोत. छानपैकी आटून घेऊयात. 2 वेलची टाकून घेऊयात. जर तुमच्याकडे वेलची पूड असेल तर वेलची पूडही टाकू शकता. आणि जर तुम्हाला वेलची दाताखाली येते आवडत नसेल तर यातल्या काळ्या बिया काढून थोड्याशा ठेसून घेऊन त्या पण टाकू शकता. वेलचीने कुठल्याही गोड पदार्थाला एक छान फ्लेवर येतो. हलवून घेऊया. दोन ते 3 मिनिट आपण हे छान भाजून घेऊयात आणि मग त्यात साखर टाकूया. आपण जेवढा रवा घेतलेला तेवढीच आपण साखर घेऊयात. साखर स्किप करून तुम्ही
गूळ सुद्धा घेऊ शकता. आपण छान सांगून घेऊया. आणि छान घट्ट होईपर्यंत आपण याला शिजवून घेऊया. शक्यतो शिरा आपण झाकून ठेवूया. तर आपण आता शिरा असा छान 2 मिनिट झाकून ठेवूया. तो लो स्पीडमध्ये. आपण थोडासा नारळ आणि खोबरे टाकून घेऊया. ओलं खोबरं किंवा सुकं खोबरं तुमच्या तुम्ही कोणतरी टाकून घेऊ शकता. आणि अजून थोडा वेळ याला झाकून ठेवूया. थोडासा आपण तो पण काढून टाकणार आहोत. आणि आपला शिरा आहे ते खाण्यासाठी तुम्हाला हवं असेल तर अजून घट्ट करू शकता. शक्यतो पातळ खायला छान लागतो. त्याची आवड वेगवेगळी असते. मला गोड आवडतो जास्त. आणि वरतून मस्तपैकी खोबऱ्याचा बुरा. तुम्ही पाहू शकता एकदम छान वास येत आहे. आणि हो, तुम्हाला जर आपल्या अशाच नवनवीन रेसिपीज पाहिजे असतील तर सोनीज फूड या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि हो, प्लीज कमेंट करा जेणेकरून मला समजेल की तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडतात की नाही. आणि जर आवडत नसतील तरी कमेंट करा आणि डिसलाईक सुद्धा करू शकता. थँक्यू. आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी सोनीज फूड या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.